हिंदू धर्म ब्रह्मांडपदी श्री हे आपलं आवडतं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओज लाईक करा आणि शेअर करा. ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ श्री हिंदू धर्मग्रंथ 18/6/1996 मंगळवार श्री या दिवसाचं बघू. पान नंबर आहे ना 428. श्री 8 नंबर काळ राक्षस हे घुबड पक्षी या पक्षाच्या रूपामध्ये सर्वत्र वावरत आहेत. त्यांना घुबड पक्षी यांचा एकच चेहरा असून फक्त त्यांचे नाक हे श्री गरुड पक्षी यांच्या चोचीसारखे त्यांचे नाक आहे. बाकी संपूर्ण शरीर हे घुबड पक्षी यांचे आहे. म्हणजे 8 नंबर काळ राक्षस जे आहेत ना ते घुबड पक्षी, घुबड असतं ना, घुबड पक्षी या रूपामध्ये आहेत, वावरतात ते. आणि त्यांना एकच चेहरा आहे. म्हणजे मागे कसं मागच्या 7 नंबरला 3 चेहरे होते, यांना एकच चेहरा आहे. फक्त त्यांचं नाक हे गरुड पक्षीच्या चोचीसारखं त्यांचं नाक आहे. बाकी संपूर्ण शरीर घोबड पक्षाचंच आहे. श्री दिव्यत्व शक्ती यांनी त्यांना वाहन म्हणून श्री घोडा हा प्राणी दिलेला असून त्यांना सर्व शस्त्रे स्वयंभू दिलेले आहेत. दिव्यत्व शक्ती जे आहेत त्यांनी त्यांना वाहन म्हणून घोडा हा प्राणी दिलेला आहे, घोडा. आणि त्यांना सर्व शस्त्रे स्वयंभू म्हणजे जन्मताच दिलेली आहेत, स्वयंभू दिलेले आहेत. श्री 8 नंबर काळ राक्षस श्री घुबड पक्षी हे सर्वसामान्य मानव, स्त्री व पुरुष यांचे संपूर्ण आयुष्याचे भविष्य लिहित आहेत. हे 8 नंबर काळ राक्षस जे आहेत घुबड पक्षी हे सर्वसामान्य मानव म्हणजे तुम्ही, आम्ही, आपण सगळे यांचं संपूर्ण आयुष्याचं भविष्य लिहित आहेत. संपूर्ण आयुष्याचं भविष्य हे लिहितात. हा, म्हणजे हे शक्तींचं भविष्य आहे. आणि ब्रह्मदेव जे काय भविष्य लिहितात नाही का ते वेगळं, आणि हे शक्तींचं भविष्य. असे माणसाला दोघांचं भविष्य असतं. हे शक्तींचं भविष्य आहे. त्याचबरोबर सर्व प्रकारचे प्राणी, उदाहरणार्थ वाघ, सिंह, हत्ती, घोडा, कुत्रा, मांजर, वानर वगैरे सगळे प्राणी जे आहेत, वाघ, कुत्रा, मांजर हे जे काय त्यांचं पण तसंच आकाशात उडणारे सर्व जातीचे पक्षी नाही का, आकाशात उडतात सगळ्या पक्ष्यांचं भविष्य. त्याचबरोबर सर्व प्रकारचे छोटे छोटे प्राणी नाही का, कीटक, किडा, मुंगी, पाल, ढेकूण, मुंगळा, डास, मच्छर हे जे काय आहेत त्यांचंही भविष्य हे लिहितात नाही का. हे या सर्व जीवसृष्टीचे संपूर्ण आयुष्याचे भविष्य लिहित आहेत. म्हणजे आपलं माणसांचं पण लिहितात, प्राण्यांचं, पक्ष्यांचं हे भविष्य, आणि कीटक, मुंगी, डास, झुरळ, पाल हे जे आहे त्यांचंही लिहितात. श्री 8 नंबर काळ राक्षस घुबड पक्षी हे जेवढे विषारी प्राणी आहेत नाही का, विषारी साप, विंचू, खेकडा वगैरे प्राणी आहेत, तसेच पाण्यामधील सर्व प्रकारचे प्राणी, उदाहरणार्थ कासव, मासा वगैरे या सर्व प्राण्यांचे, विषारी प्राण्यांचे भविष्य लिहित नाहीत. म्हणजे जे विषारी प्राणी आहेत नाही का, साप आहे, विंचू आहे, खेकडा हे जे विषारी प्राणी आहेत, तसेच पाण्यामधले प्राणी कासव, मासा हे नाही का विषारी प्राणी जे आहेत त्यांचं भविष्य लिहित नाहीत, फक्त बाकीचं लिहितात. श्री 8 नंबर काळ राक्षस हे सर्वसामान्य मानव, स्त्री व पुरुष म्हणजेच एखादे बालक याचा जन्म झाला असताना हे तेथे लगेचच हजर होऊन त्याचे संपूर्ण आयुष्याचे भविष्य लिहित आहेत. म्हणजे एखादा नाही का बालक जन्माला आलं या ठिकाणी ते हजर होतात आणि संपूर्ण आयुष्याचं त्याचं भविष्य लिहितात. व त्याचप्रमाणे त्या बालकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक घटना, घडामोडी घडत असतात
त्या बालकाचे जन्म व मृत्यूचे देखील भविष्य लिहितात. म्हणजे त्याच्या आयुष्यात काय काय घटना घडणार आहेत ते पण लिहितात आणि त्याचा जन्म कधी आहे, त्याचा मृत्यू कधी आहे हे पण लिहितात. त्या बालकाच्या कपाळावर भविष्य लिहितात. कपाळावर पण भविष्य लिहितात. तसेच त्या बालकाच्या उजव्या व डाव्या हाताच्या तळव्यावर रेषा या त्यांनी लिहिलेल्या भविष्याच्या असतात. नाही का, उजव्या हातावर रेषा आहेत, डाव्या हातावर रेषा आहेत. हे त्यांनी जे भविष्य लिहिलेले आहे त्याच्या रेषा असतात. भविष्य लिहिलेलं आहे त्याच्या व त्या बालकाच्या उजव्या व डाव्या पायाच्या तळव्यावर देखील भविष्याच्या रेषा असतात. म्हणजे उजवा पाय, डावा पाय याचा जो तळवा आहे, तळव्यावर पण यांनी भविष्याच्या रेषा लिहिलेल्या असतात. त्या रेषा म्हणजेच त्यांनी लिहिलेल्या भविष्याच्या रेषाच असतात, नाही का. तळव्यावर रेषा भविष्याच्या असतात. स्त्री व पुरुष यांचे तळ हातावरील रेषा या एकसारख्याच, म्हणजे चांगले किंवा वाईट असे भविष्य लिहिलेले असतं त्यांनी. म्हणजे तळ हातावर ज्या रेषा आहेत ते काय चांगलं भविष्य लिहिलंय, वाईट भविष्य लिहिलंय, जे काय लिहिलेलं आहे त्याच्या रेषा त्या असतात. हा, नंतर 19/6/96 बुधवार. ब्रह्मांडामधील कोणतेही बालक हे जन्माला येत असते तेव्हा त्या बालकाच्या जन्मताच त्याच्या दोन्ही हाताच्या तळव्यांना भविष्याच्या रेषा या अगोदरच जन्मताच असतात. म्हणजे ते बालक जे जन्माला आलं ना, जन्मताच त्याच्या हातावरच्या रेषा उमटतात व त्या बालकाच्या दोन्ही पायाच्या तळव्यांना रेषा या जन्मताच नसतात. पायाच्या तळव्यांना रेषा जन्मताने नसतात. श्री 8 नंबर काळ राक्षस यांनी त्या बालकाचे भविष्य लिहिल्यानंतरच त्या बालकाच्या दोन्ही पायाच्या तळव्यांना भविष्याच्या रेषा उमटत उठत असतात. भविष्य लिहिल्यानंतर, त्या बालकाचं भविष्य लिहिल्यानंतर त्या पायाच्या तळव्यावर रेषा उठतात, तोपर्यंत नाही. त्यानंतर थोडीच माहिती त्या दिवशी आली. त्यानंतर 21 तारीख 21/6/96 तिने 66 लिहिलंय तिथं. ब्रह्मांडामधील कोणतेही बालक हे जन्माला आल्याबरोबर श्री 8 नंबर काळ राक्षस त्या ठिकाणी हजर होऊन त्या बालकाच्या कपाळावर त्याच्या आयुष्याचे भविष्य लिहित आहेत. जन्माला आलं की त्याचं भविष्य लिहितात. श्री 8 नंबर काळ राक्षस घोबड बक्षी यांच्याकडे भविष्य लिहिणे याच्याशिवाय दुसरे कोणतेही महत्वाचे कार्य नाही. नाही का, 8 नंबर काळ राक्षस जे आहेत त्यांच्याकडे फक्त भविष्य लिहिणं एवढंच कार्य आहे, दुसरं महत्वाचं कार्य नाही. ब्रह्मांडामध्ये जन्माला येणारा प्रत्येक बालक हा कुठल्या दैवताचा अंश अवतार आहे, त्याचे कुलदैवत कोणते आहे, त्या कुलदैवताचे नाव त्या बालकाच्या कपाळावर भविष्य लिहिलेले असते. म्हणजे ते बालक हा कुठल्या दैवताचा अंश आहे किंवा त्याचं कुलदैवत कोणतं आहे, त्या कुलदैवताचे नाव त्या बालकाच्या कपाळावर लिहिलेले असतं. म्हणजे या बालकाचं कुलदैवत कुठलं आहे, त्या कुठल्या दैवताचा अंश हा, नाही का. कोणाचा तुळजापूरची देवी असते, कोणाचा ज्योतिबा असेल, तर त्यांचं नाव, कुलदैवताचं नाव त्याच्या कपाळावर लिहिलेलं असतं. त्याशिवाय कपाळावर दुसरं काय लिहित नाही, फक्त त्या बालकाचं दैवताचं नाव लिहितात. त्याचं कुलदैवताचं नाव त्याच्यावर लिहितात. त्याशिवाय त्या बालकाच्या कपाळावर दुसरे कोणतेही भविष्य लिहित नाहीत, फक्त नाव लिहितात, बाकी नाही लिहित काय. त्या बालकाच्या उजव्या हाताच्या वर ज्या काही चांगल्या घटना या घडणार आहेत व त्याच्या डाव्या हाताच्या वर ज्या काही वाईट घटना घडणार आहेत त्याचे भविष्य लिहिलेले असते. म्हणजे त्या बालकाच्या उजव्या हाताच्या वर उजव्या हातावर ज्या काही चांगल्या घटना घडणार आहेत ते लिहिलेले असतं आणि डाव्या हाताच्या वर ज्या काही वाईट घटना घडणार आहेत ते लिहिलेलं असतं.
म्हणजे तुमच्या आयुष्यात काय काय वाईट घटना घडणार आहेत ते तुमच्या डाव्या हाताच्या दंडावर लिहिलेलं असतं. आणि ज्या काही आयुष्यात चांगल्या घटना घडणार आहेत तुमच्या, त्या उजव्या हाताच्या दंडावर लिहिलेलं असतं. असं बालकाच्या उजव्या हाताच्या दंडाचे वर, त्या बालकाच्या उजव्या हाताच्या दंडावर त्याचे बालपण कसे जाणार, त्याचं बालपण कसं जाणार, त्याचे लग्न केव्हा कोठे व कोणाचे होणार, त्याचं लग्न केव्हा कोठे कोणाचे होणार, हे त्यांनी जन्माच्या वेळेस लिहिले तुमच्या. काय त्याला आपत्य, मुले मुली किती व कशी होणार, म्हणजे नाही का त्याला मुलं किती होणार, मुली किती होणार आणि कशी होणार ते लिहिलंय. त्याचे तरुणपण व म्हातारपण कसे जाणार, त्याचं तरुणपण कसं जाईल, म्हातारपण कसं जाईल, तो गरीब अथवा श्रीमंत होणार, नाही का एखादा गरीब असतो, एखादा श्रीमंत असतो, एखादा कर्मदरिद्र असतो, म्हणजे त्याचं ते भविष्यच लिहिलेलं आहे. त्याचा मृत्यू हा कोठे व कसा होणार, त्याचा मृत्यू कुठे होणार आणि कसा होणार हे लिहिलंय. केव्हा होणार हे सगळं त्यांनी त्यावेळेसच लिहिलंय. त्याचा मृत्यू कधी होणार, कुठं होणार आणि कसा होणार ते पण त्यांनी लिहिलंय. केव्हा होणार वगैरे भविष्य त्या बालकाच्या उजव्या हाताच्या दंडाच्या वर लिहिलेले असते. उजव्या हाताच्या दंडावर त्याचं भविष्य लिहिलेलं असतं. कधी मरणार हे भविष्य उजव्या हाताच्या तळव्यावर लिहिलेले नसते, तर ते दंडावर लिहिलेले असते. म्हणजे उजव्या हाताच्या दंडावर लिहितात. आणि ज्या उजव्या हाताच्या दंडावर जे भविष्य लिहितात त्याच्या रेषा या डाव्या हाताच्या तळव्यावर उमटतात. आणि उजव्या हाताच्या दंडावर जे लिहितात ते उजव्या हाताच्या दंडावर जे लिहिलं ते डाव्या हाताच्या ह्याच्यावर उमटतात तळव्यावर. याप्रमाणे आहे. म्हणजे या हातावरच्या रेषा ह्या हातावर, ह्याच्या रेषा या हातावर, असं. बालकाच्या उजव्या हाताच्या तळ हातावर काही लिहिलेले नसते. म्हणजे बालकाचं जे तळ हात आहे ना, नाही का आपलं, त्याच्यावर काही लिहिलेलं नसतं, फक्त रेषा असतात, नाही का. इथं लिहिलेल्या रेषा ह्याच्यावर, इथं लिहिलेल्या ह्याच्यावर. बालकाच्या उजव्या हाताच्या हातावर काही लिहिलेले नसते, फक्त रेषा असतात. त्या बालकाच्या उजव्या हाताच्या दंडाचे वर जे भविष्य लिहिलेले असते तेच भविष्य त्या बालकाच्या डाव्या हाताच्या तळ हातावर त्या भविष्याच्या रेषा असतात. म्हणजे याच्यावरच इथं रेषा असतात. म्हणजेच डाव्या हाताच्या तळ हातावर ज्या रेषा असतात त्या रेषा म्हणजेच उजव्या हाताच्या दंडावर जेवढे भविष्य लिहिलेले आहे ते भविष्य रेषा रूपामध्ये तळ हातावर लिहिलेले असतात. म्हणजे त्यांनी ज्या रेषा नाही का वाढत्यात हातावर ते त्याचं भविष्य असतं. ते आपल्याला ते काय वाचता येत नाही. बालकाच्या डाव्या हाताचे दंडाचे वर त्या बालकाच्या आयुष्यामध्ये त्याचेकडून जेवढे काही चांगले कार्य होणार आहे, म्हणजे डाव्या हाताच्या दंडावर काय लिहिलेलं आहे, त्या बालकाच्या आयुष्यामध्ये त्याचेकडून जेवढे काही चांगले कार्य होणार आहे, डाव्या हाताच्या दंडावर कार्य होणार आहे, त्याच्याकडून ते घडणार आहे, त्याबाबत सविस्तर भविष्य त्याच्या डाव्या हाताच्या दंडावर लिहिलेले असते, नाही का. आयुष्यात चांगलं काय काय घडणार आहे ते भविष्य लिहिलेलं असतं. व तेच भविष्य त्याच्या उजव्या हाताच्या तळ हातावर रेषा ओढून त्या रेषेच्या रूपामध्ये सविस्तरपणे लिहिलेलं असतं. म्हणजे इथं ज्या रेषा वाढल्या त्याचे इथं जे लिहिलेलं आहे त्याच्या रेषा उजव्या हातावर, ह्या हातावर लिहिलेलं आहे त्याच्या रेषा या हाताच्या तळव्यावर, असं त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे डाव्या हाताच्या वर जे काही चांगलं कार्य करणार आहे ते लिहिलंय आणि उजव्या हाताच्या दंडावर
नाही का, जे काय काय ते यातून चुकीचं होईल किंवा काय. म्हणजे कसं आहे, बालकाच्या डाव्या हाताच्या दंडावर त्या बालकाच्या आयुष्यामध्ये त्याच्याकडून जेवढे काही चांगले कार्य होणार आहे, चांगलं कार्य घडणार आहे, त्याबाबत सविस्तर भविष्य त्याच्या डाव्या हाताच्या दंडावर लिहिलेले असते. डाव्या हाताच्या दंडावर. व तेच भविष्य त्याच्या उजव्या हाताच्या तळ हातावर रेषा ओढून त्या रेषामध्ये सविस्तर लिहिलेलं असतं. हा, बालकाच्या उजव्या हाताच्या दंडाचे वर जेवढे भविष्य लिहिलेले असते तेच भविष्य डाव्या हाताच्या तळ हातावर त्या भविष्याच्या रेषा ओढलेल्या असतात. म्हणजे उजव्या हाताच्या दंडावर जे लिहिलंय त्याच्या रेषा डाव्या हाताच्या तळावर असतात. तेच भविष्य उजव्या हाताच्या तळ हातावर लिहिलेल्या भविष्याच्या रेषा ओढलेल्या असतात. म्हणजे थोडक्यात या हाताचं येतं, या हाताचं येतं. बालकाच्या उजव्या पायाच्या मांडीव त्या बालकाच्या आयुष्यामध्ये जेवढ्या काही वाईट घटना घडणार आहेत, घडवून होणार आहेत, त्याबाबत सविस्तर भविष्य त्याच्या उजव्या पायाच्या मांडीवर लिहिलेले असते. म्हणजे त्या बालकाच्या उजव्या पायाच्या मांडीवर काय लिहिलेलं आहे, त्याच्या आयुष्यामध्ये जेवढ्या काही वाईट घटना घडणार आहेत, नाही का, ते काय घडवून घेणार आहेत वाईट घटना, त्याचं भविष्य उजव्या पायाच्या मांडीवर लिहितात. बालकाच्या डाव्या पायाच्या मांडीव हा बालक त्याच्या आयुष्यामध्ये कुठल्या दैवताची कोठे व कशी सेवा करणार. डाव्या पायाच्या मांडीवर काय लिहिलेलं असतं, हा बालक त्याच्या आयुष्यामध्ये कुठल्या दैवतांची कोठे व कशी सेवा करणार. तो कोणत्या दैवतांच्या क्षेत्री जाऊन, म्हणजे कुठल्या कुठल्या देवाला जाऊन येणार, नाही का, त्यांचं तीर्थक्षेत्राला जाऊन येणार, कोणत्या दैवताचं दर्शन घेणार, नाही का, तुम्ही कुठल्या दैवताचं दर्शन घेणार हे त्यांनी तेव्हाच लिहून ठेवलंय. तो आपल्याला जन्म देणाऱ्या आई व वडिलांची सेवा करणार आहे किंवा नाही. जन्म दिलेल्या आई वडिलांची सेवा करणार आहे का नाही. तसेच त्याच्या मृत्यूनंतर त्याला पुढचा नवीन कोणता जन्म मिळणार आहे. म्हणजे तो बालक मेल्यानंतर त्याचा पुढचा नवीन जन्म कोणता मिळणार आहे हे त्यांनी या जन्मातच लिहिलंय. हा, तो कोणत्या जन्माला जाणार आहे, नाही का, पुढचा कोणत्या जन्माला जाणार आहे, त्याच्या पूर्वीचा म्हणजे मागचा जन्म हा कोणता होता, म्हणजे ह्या जन्माचा मागचा जन्म कोणता होता, हा जन्म कोणता, आणि पुढच्या कुठल्या जन्माला जाणार हे त्यांनी लिहिलेलं असतं. आत्ताचा जन्म कोणता आहे, म्हणजे आता कोणता जन्म आहे, व याचा पुढचा जन्म हा कोणता असणार आहे. याचा आत्ताचा कसला जन्म आहे आणि पुढचा कोणता जन्म आहे आणि कसा जन्म असणार आहे, नाही का. हा बालक मनाने कपटी असतो ना, कपटी आहे का स्वार्थी, दुसऱ्याचा मत्सर करणारा, किंवा मनाने चांगला किंवा वाईट असेल, नाही का, तो मनाने चांगला आहे, वाईट आहे, कपटी आहे, असं जे काय काय आहे ना, स्वार्थी आहे बाबा, दुसऱ्याची निंदा करतो, हे करतो, हा मत्सर करतो, असा आहे किंवा ना, असं ते हा आयुष्यामध्ये चांगला वागणार किंवा वाईट वागणार, हा याच्या आयुष्यात चांगला वागणार किंवा वाईट वागणार आहे. हा पैशाने मनाने गरीब असणार किंवा श्रीमंत असणार, हा पैशाने गरीब असेल किंवा श्रीमंत असेल, वगैरे सविस्तर भविष्य त्या बालकाच्या डाव्या पायाच्या मांडीवर लिहिलेले असते, नाही का. त्याचं जे काय आहे ते डाव्या पायाच्या मांडीवर लिहिलेलं असतं, हे आता सांगितलेलं. बालकाच्या दोन्ही पायाच्या मांडीवर भविष्य लिहितात, ते भविष्य त्या बालकाच्या दोन्ही पायाच्या तळव्यावर भविष्य लिहित नाहीत. म्हणजे जे मांडीव भविष्य लिहिलेलं आहे ते पायाच्या तळव्यांवर भविष्य लिहित नाहीत, फक्त दोन्ही पायाच्या मांडीवरच भविष्य लिहित आहेत. फक्त पायाच्या मांडीवर भविष्य लिहितात,
त्याच्या रेषा काय पायाच्या तळव्यावर लिहित नाहीत, म्हणजे उठत नाहीत. बालकांच्या दोन्ही पायाच्या तळव्यावर दुसरे वेगळे भविष्य लिहिलेले असते. म्हणजे त्या बालकाच्या पायाच्या तळव्यावर दुसरं भविष्य लिहिलेलं असतं. हा, नंतर 24 तारखेला काय माहिती सांगितली नाही, 25ला काय माहिती आली नाही आपल्याला, म्हणजे माहितीच उपलब्ध झाली नाही. 26/6/1996 बुधवार ब्रह्मांडामधील श्री स्वर्ग म्हणजेच आपली पृथ्वी, त्या पृथ्वीवर बालकाने येऊन किती वेळा जन्म घेतला आहे. म्हणजे स्वर्गात त्याने किती वेळा जन्म घेतला, स्वर्ग म्हणजे आपली पृथ्वी, आपल्या पृथ्वीवर त्याने येऊन किती वेळा जन्म घेतला. श्री पाताळ म्हणजे नरक, या ठिकाणी बालकाने किती वेळा जाऊन जन्म घेतला. नरक आहे ना पाताळ, इथं जाऊन किती वेळा त्यांनी जन्म घेतलाय. व श्री वैकुंठ येथे त्या बालकाने किती वेळा जाऊन जन्म घेतलेला आहे. म्हणजे स्वर्गात किती वेळा जन्म घेतलाय जाऊन, पाताळात किती वेळा जाऊन जन्म घेतलाय, आणि वैकुंठला किती वेळा जाऊन जन्म घेतलाय. त्याचे भविष्य त्या बालकाच्या डाव्या पायाच्या मांडीवर सविस्तर लिहिलेले असते. म्हणजे डाव्या पायाच्या मांडीवर त्याचं ते भविष्य लिहिलेलं असतं, नाही का. स्वर्गात, वैकुंठला, पाताळात ते लिहिलेलं आहे. बालकाच्या उजव्या हाताच्या, डाव्या हाताच्या, उजव्या पायाच्या, डाव्या पायांच्या तळव्यावर ज्या रेषा असतात त्या रेषा म्हणजेच भविष्य लिहिलेले नसते, तर तसे भविष्याचे संकेत चावल असते. म्हणजे नाही का, डाव्या पायाच्या तळव्यावर किंवा उजव्या हाताच्या तळव्यावर ते भविष्य जे लिहिलेलं असतं शरीरावर, त्याचे ते संकेत असतात. ते म्हणजे भविष्य लिहिलेलं नसतं, याच्यावर संकेत नाही का काय काय घडणार आहे ते लिहिलेलं असतं. भविष्याची चावल असते, म्हणजे ते भविष्याचं संकेत असतात थोडक्यात. म्हणजे बालकाच्या दोन्ही हाताच्या व दोन्ही पायाच्या तळव्यांना रेषा या वेगवेगळ्या असतात. बालकाच्या दोन्ही हाताच्या रेषा आणि दोन्ही पायाच्या तळव्याच्या रेषा या वेगवेगळ्या असतात. ब्रह्मांडामधील प्रत्येक बालकाचा दोन्ही तळ हातावरील रेषा म्हणजे त्याच्या आयुष्यामधील महत्वाच्या घटना बद्दलचे संकेत असतात, नाही का. म्हणजे ब्रह्मांडामधील प्रत्येक बालकाच्या दोन्ही तळ हातावरील रेषा म्हणजे त्याच्या आयुष्यामधील महत्वाच्या घटना बद्दलचे संकेत असतात. येणाऱ्या घटनांची थोडक्यात चावल असते. म्हणजे आता हे जे भविष्य लिहिले त्यांनाच माहिती आहे ना, आपल्याला काहीच माहिती नाही. त्याचबरोबर त्या बालकाच्या दोन्ही तळपायावरील रेषा या देखील येणाऱ्या घटनांची चावल संकेत असतात. या काही घटना आता पुढे घडणार आहेत बाबा, त्याची ते एक चावल असते. म्हणजे नाही का, आता ते आपल्याला कशी कळणार. बालकाच्या तळ हातावरील व तळ पायावरील रेषा या कधीही बदलत नाहीत. म्हणजे बालकाच्या तळ हातावरील रेषा आणि तळ पायावरील रेषा या कधीही बदलत नाहीत. त्या आहेत तशाच कायम कायम राहतात. त्या आहेत तशाच कायम राहतात, ते काही हे होत नाही. उजव्या तळ हातावरील रेषा या त्या बालकाचा जन्म झाल्यापासून त्या बालकाच्या मृत्यू होईपर्यंत आहे तशाच राहतात. उजव्या हाताच्या तळ हाताच्या ज्या रेषा आहेत ते जन्मल्यापासून मरेपर्यंत आहे तशाच राहतात. बुजत पुसत अथवा बदलत नाहीत, नाही का. ते पुसत नाही, बदलत नाहीत, कायम. तसेच डाव्या तळ हाताच्या रेषा देखील जन्मापासून त्याच्या मृत्यूपर्यंत बदलत अगर बुजत नाहीत, आहेत तशाच कायम राहतात. ते रेषा बदलत नाहीत, आहेत तशाच राहतात. बालकाच्या उजव्या तळपायांच्या रेषा ह्या कालांतराने बदलत असतात. बालकाच्या उजव्या तळपायाच्या रेषा म्हणजे उजव्या पायाच्या रेषा ज्या आहेत त्या कालांतराने बदलतात. व डाव्या तळपायाच्या रेषा या कालांतराने बदलत अगर बुजत नाहीत. म्हणजे फक्त उजव्या तळपायाच्या रेषा कालांतराने बुजतात,
पण डाव्या पायाच्या रेषा बुजत नाहीत. फक्त उजव्या तळपायाच्या रेषा या बदलत असतात. फक्त उजव्या पायाच्या तळरेषा या बदलत असतात. ब्रह्मांडामधील प्रत्येक बालक हा त्याच्या कर्माने गरिबाचा श्रीमंत झाला किंवा त्याच्या कर्माने श्रीमंताचा गरीब झाला तरच त्याच्या उजव्या तळपायाच्या रेषा बदलत असतात. म्हणजे ब्रह्मांडामधील प्रत्येक बालक हा त्याच्या कर्माने गरिबाचा श्रीमंत झाला किंवा श्रीमंताचा गरीब झाला तरच त्याच्या उजव्या तळपायाच्या रेषा बदलत असतात. तशा बदलत नाहीत. त्याच्या कर्माने असं. ब्रह्मांडामधील प्रत्येक मानव बालक हा दररोज रात्री झोपल्यानंतर त्याच्या शरीरामधील 9 आत्मे हे श्री वैकुंठ व श्री पाताळ येथे जातात. तो बालक हा जेव्हा रात्री झोपतो आणि त्याला गाढ झोप लागते तेव्हा त्याच्या शरीरामधील 9 आत्मे हे श्री वैकुंठ आणि श्री पाताळ येथे जातात व आपल्या कर्माचा हिशोब लिहून येतात. जे काय चांगलं वाईट काय ते सगळं लिहून येतात. ज्यावेळी दररोज 9 आत्मे शरीरामधून बाहेर जात असतात, नाही का, 9 आत्मे शरीराच्या बाहेर जातात जेव्हा, त्यावेळी त्या बालकाच्या उजव्या तळपायाच्या रेषा या थोड्या बारीक होत असतात. म्हणजे जेव्हा त्या बालकाच्या शरीरामधून ते 9 आत्मे बाहेर जातात, नाही का, पाताळात वैकुंठला, तेव्हा त्या बालकाच्या उजव्या तळपायाच्या रेषा या थोड्या बारीक होतात. म्हणजे त्याच्या आयुष्याचा एक दिवस कमी झाला. आलं लक्षात? असं अशा प्रकारे दररोज आत्मे जातात व त्या बालकाच्या उजव्या तळपायाच्या रेषा ह्या दररोज थोड्या थोड्या बारीक झालेल्या असतात. तो जन्मल्यापासून मरेपर्यंत, नाही का, त्याच्या आत्मे जातात येतात. रोज गेले की रोज 1 अंश बारीक होते. आजी दररोज आयुष्यभर बारीक 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 होत जाते, नाही का. दररोज त्याच्या पातळानं वैकुंठला आत्मे गेले की इकडे त्याची रेष थोडी बारीक झाली. म्हणजे आयुष्याचा एक दिवस कमी झाला त्यांच्या हिशोबाने. त्याच्या तळपायाच्या रेषा दररोज थोड्या थोड्या बारीक होतात, नाही का. दररोज जाऊन येऊन बारीक होतात व त्या बालकाच्या उजव्या तळपायाच्या रेषा ह्या संपूर्ण बुजतात, नाही का. सगळ्या रेषा बुजतात. त्यावेळी तो बालक हा त्याचे संपूर्ण आयुष्य पूर्ण होऊन तो बालक मृत्यू पावत असतो. म्हणजे ज्या दिवशी त्याच्या पायाच्या रेषा, नाही का, तळपायाची रेष बुजल त्या दिवशी त्याचा मृत्यू, नैसर्गिक मृत्यू. म्हणजे अपघाती म्हणा किंवा घातपात म्हणा असा नाही, नैसर्गिक मृत्यू होणार, नाही का. पण आता कसं पण तसं नाही, हे म्हणजे नैसर्गिक मृत्यू. बालकाच्या उजव्या तळपायाच्या रेषा या दररोज अतिशय सूक्ष्म रीतीने थोड्या थोड्या बारीक होत असतात. बालकाच्या उजव्या तळपायाच्या रेषा अगदी, नाही का, किंचित 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 असे बारीक होतात व शेवटी तो बालक हा मृत्यू पावतो. म्हणजे जेव्हा रेषा संपतील तेव्हा तो संपला. ब्रह्मांडामधील कोणताही बालक याचे त्याला मिळालेले संपूर्ण आयुष्य पूर्णपणे संपल्यानंतर तो बालक हा मृत्यू पावला व आपण त्या बालकाच्या उजवा तळपाय पाहिला असताना आपल्याला त्याच्या तळपायावर एक देखील रेषा दिसणार नाही. म्हणजे, नाही का, एखादा बालक तो मेला आयुष्य पूर्ण होऊन, आपण त्याचा जो उजवा पायाचा तळपाय, नाही का, बघितला आपण, तर त्याच्यावर रेषा पूर्णपणे बुजलेल्या असतात. तुम्हाला एक पण दिसणार नाही. त्या संपूर्ण रेषा या पुसलेल्या बुजलेल्या असतात. म्हणजे रोज जाऊन जाऊन ते बुजलेले असतात. ब्रह्मांडामधील कोणताही बालक हा त्याचे पूर्ण आयुष्य संपून मृत्यू पावल्यानंतरच आपण जर त्याचा उजव्या पायाचा तळपाय पाहिला असताना आपल्याला एक देखील त्याच्या उजव्या तळपायावर रेषा दिसणार नाहीत. म्हणजे त्याच्या मृत्यूनंतर जर आपण बघितलं ना त्याचा उजवा पाय, तळपाय,
तर आपल्याला रेषा नाही दिसत, बुजलेल्या असतात. परंतु तो बालक हा त्याचे ठराविक आयुष्य पूर्ण न होता अगोदरच, त्याचे आयुष्य पूर्ण संपण्याच्या अगोदरच तो काही कारणाने अकस्मात अचानक मृत्यू पावला असताना त्याच्या उजव्या पायाच्या तळ पायावर काही रेषा दिसतात. नाही का, अचानक जर मृत्यू पावला, अपघाती म्हणा कसाही म्हणा, जर मृत्यू पावला तर त्याच्या उजव्या पायाच्या तळपायावर रेषा दिसतात. म्हणजे काय थोडेफार शिल्लक असतात ते दिसतात, पण पूर्ण आयुष्य भोगून मेला तर नाही दिसत, पण जे अर्धवट असलं तर ते दिसतात. त्याचं आयुष्य शिल्लक असेल तर ते दिसतात. ब्रह्मांडामधील प्रत्येक बालकाच्या छातीवर भविष्य लिहिलेले असते. प्रत्येक बालकाच्या छातीवर भविष्य लिहिलेले असते. छातीवर, पोटावर भविष्य लिहित नाहीत. पोटावर नाही लिहित, फक्त छातीवर लिहितात. बालकाच्या पाठीवर भविष्य लिहित नाहीत. बालकाच्या पाठीवर भविष्य लिहित नाहीत. तर त्या बालकाच्या पाठीमागे, पाठीच्या खाली कमरेवर भविष्य लिहिलेले असते. बालकाच्या छातीवर लिहितात आणि पाठीवर लिहित नाही, कमरेवर ते लिहितात. पाठीमागं कमरेवर लिहिलेले असते. बालकाच्या इंद्रियाचेवर भविष्य लिहिलेले असते. बालकाच्या इंद्रियाचेवर पण भविष्य लिहिलेले असते. बालकाच्या पोटावरील बिंबीच्या आत, बालकाच्या पोटाच्या पोटावर बिंबी असते ना, त्याच्या आतमध्ये भविष्य लिहिलेले असते. बालकाची जी पोटावरची बिंबी आहे ना, त्याच्या आत भविष्य लिहिलेले असते यांनी. इंद्रिय म्हणजे नाही, आपली अवघड जागा. याशिवाय त्या बालकाच्या शरीरावर कोठेही भविष्य लिहिलेले नसते. नाही का, याच्याशिवाय मग शरीरावर कुठं भविष्य लिहित नाहीत. पोटावर बिंबीच्या आत भविष्य लिहितात. बिंबीच्या आत. बालकाच्या छातीवरील भविष्य, बालकाच्या छातीवर काय लिहिलेलं असतं? स्त्री किंवा पुरुष, हा बालक स्त्री किंवा पुरुष जो कोण असेल तो, हा बालक धाडसी, साहसी, पराक्रमी आहे किंवा नाही. म्हणजे नाही का, हा बाबा धाडसी आहे का, पराक्रमी आहे का, असं साहसी आहे का, असं भविष्य लिहिलेलं असतं. बालकाच्या पाठीच्या खाली कमरेवरील भविष्य काय लिहितात? या बालकामध्ये पुरुषार्थ आहे किंवा तो नपुसक आहे. त्याच्या पाठीच्या खाली नाही का, कमरेवरती भविष्य लिहितात. ह्या बालकात पुरुषार्थ आहे किंवा नाही, किंवा तो नपुसक आहे. नाही का, नपुसक माहिती आहे ना, तो आहे. बालकाच्या इंद्रियावरील भविष्य, हा बालक भोगविलासी असेल किंवा नाही. नाही का, त्या बालकाचे त्याच्या लग्नाची पत्नी, बायको शिवाय अजून किती स्त्रिया याच्याबरोबर शारीरिक संबंध असेल. म्हणजे या बालकाचे त्याच्या लग्नाची पत्नी, हा लग्नाची बायको शिवाय अजून किती स्त्रियांबरोबर, नाही का, हा काहीतरी गडबड करणारे, त्याचा भविष्य लिहिलेला असतं. परंतु त्या इतर स्त्रियांची नावे लिहिलेली नसतात. म्हणजे फक्त लग्नाच्या बायकोचंच नाव लिहिलंय, इतर बायांची नावं लिहिलेली नाही. ते किती का गोंधळ घाला ना तो. फक्त त्या बालकाच्या इंद्रियाच्यावर त्याच्या लग्नाच्या बायकोच्या पत्नीचेच फक्त नाव लिहिलेले असते. फक्त बायकोचं नाव लिहिलं, इतर स्त्रियांची नावे लिहित नाहीत. त्याला मुलगे किती व मुली किती होतील, हे बालक हे जर स्त्री असेल तर त्या स्त्रीच्या पोटामधील बालक याची डिलिव्हरी म्हणजे बाळंतपण, प्रसूती केव्हा होईल, ते मूल व्यवस्थित असेल किंवा नाही, ते व्यवस्थित जन्म घेईल किंवा अर्धवट अवस्थामध्ये जन्म घेईल, त्या बालकाच्या जन्माला येणाऱ्या मुलाला काय काय व्यंग अपंगत्व असणार आहे, हे सर्व सविस्तर लिहिलेले असते. म्हणजे ते बालक जे जन्माला येणार आहे
त्याच्याबद्दल सगळं भविष्य लिहितात नाही का. ते बालक अर्धवट जन्माला येईल का, बरोबर आहे ना, हे लिहितात. त्याला कुठलं व्यंग म्हणजे कुठला अपंग आहे का, अर्धवट अवस्थेमध्ये जन्माला येईल का, म्हणजे त्याला काय काय व्यंग अपंग काय असेल ते सगळं त्याचं भविष्य लिहिलेलं असतं. कुठं, ते सगळं भविष्य असं ते लिहितात. हा, ते काय व्यवस्थित जन्म घेईल का, ते नाही का अर्धवट जन्माला येईल वगैरे, ते भविष्य लिहितात. अपंग असेल वगैरे. बालकाच्या पोटावरील बिंबीच्या आतमधील भविष्य, त्या बालकाच्या पोटाच्या आतमधील भविष्य नाही का, बिंबीच्या आत बालकाला किती अपत्य होणार आहेत, म्हणजे किती बाबा मुलं बाळ होणार आहेत, त्या प्रत्येक बालकाच्या आयुष्याची कालमर्यादा लिहिलेल्या असते. म्हणजे याला किती मुलं होणार आहेत आणि त्यांचं आयुष्य किती असेल हे लिहिलेलं असतं. मुलांचे व मुलींची तसेच ते बालक किती वर्ष व कशा प्रकारे जगणार आहे, ते बालक जन्माला आलेलं किती वर्ष जगेल आणि कसं जगेल ते लिहिलेलं आहे. तसेच त्या बालकाचा मृत्यू हा कधी केव्हा व कशा प्रकारे होणार आहे, ते जे जन्माला येणारं बालक आहे त्या बालकाचा मृत्यू हा कधी केव्हा व कशा प्रकारे होणार आहे हे सर्व सविस्तर लिहिलेले असते बिंबीच्या आत. एवढं असं भविष्य लिहिलेलं आहे. श्री 8 नंबर काळ राक्षस यांनी प्रत्येक स्त्री व पुरुष यांचे भविष्य साधारणपणे सारखेच लिहिलेले असते, परंतु स्त्रियांच्या बाबत थोडा फरक केलेला असतो. म्हणजे 8 नंबर काळ राक्षस आहेत ना, त्यांनी स्त्री पुरुष यांचं भविष्य साधारण एकसारखंच असतं लिहिलेलं, परंतु काही स्त्रियांच्या बाबतीत थोडा फरक केलेला असतो. त्या नाही का आगाऊ असतात बाया. श्री 8 नंबर काळ राक्षस घुबड पक्षी यांना सर्वजण श्री 8 नंबर काळ पुरुष राक्षस या नावाने ओळखत आहेत. म्हणजे 8 नंबर जे काळ राक्षस आहेत त्यांना काय, 8 नंबर काळ राक्षस घुबड पक्षी यांना 8 नंबर काळ पुरुष राक्षस या नावाने ओळखतात. हा, आता 28/6/1996 शुक्रवार या दिवसाची माहिती बघू. पान नंबर 434. ब्रह्मांडामधील प्रत्येक स्त्री व पुरुष बालक याच्या उजव्या पायाचा तळपाय असतो. ब्रह्मांडामधील प्रत्येक स्त्री व पुरुष म्हणजे तो जन्माला येणारा बालक याच्या उजव्या पायाचा तळपाय असतो. उजव्या पायाचा तळपाय, त्या तळपायाच्या वर एक वेगळी रेषा असते. म्हणजे उजव्या पायाच्या तळपायावर एक वेगळी रेषा त्यांनी ओढलेली असते. ती रेषा म्हणजे त्या बालकाच्या त्याच्या आयुष्याची रेषा असते. म्हणजे बालकाच्या आयुष्याची रेषा ओढलेली असते उजव्या पायाच्या तळपायावर रेषा. उजव्या पायाच्या तळपायावर एक रेषा वाढतात, ती त्याच्या आयुष्याची रेषा असते. ती दररोज नाही का किंचित 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 बारीक होत जाते. ती रेषा आपणाला दिसू शकत नाही, ते आपल्याला नाही दिसत रेषा, ती त्यांनी ओढलेली असते. आयुष्य रेषा ही दररोज कमी बारीक होत नाही किंवा त्या बालकाचे आयुष्य संपल्यानंतर देखील नष्ट होत नाही. एक रेषा अशी असती की ती दररोज कमी होत नाही, बारीक होत नाही, त्या बालकाचं आयुष्य संपल्यानंतर देखील नष्ट होत नाही. त्या बालकाच्या उजव्या पायाच्या तळपायावर एक रेष वाढतात, ती आहे तशीच राहते, ते बालक नेलं तरी. बाकीच्या तळपायाच्या सर्व रेषा त्या दररोज थोड्या थोड्या बारीक होत त्या नष्ट होत असतात. बाकीच्या तळपायाच्या ज्या रेषा आहेत ना त्या दररोज थोड्या थोड्या बारीक होत त्या नष्ट होतात. जेव्हा तो बालक हा त्याचे संपूर्ण आयुष्य पूर्ण होऊन जेव्हा तो मृत्यू पावतो
तेव्हा त्याच्या उजव्या तळपायाच्या रेषा या पूर्णपणे नष्ट झालेल्या असतात. जेव्हा तो बालक मृत्यू पावतो आयुष्य पूर्ण होऊन, तेव्हा त्या उजव्या तळपायाच्या रेषा नष्ट झालेल्या असतात. त्याचे संपूर्ण आयुष्य हे त्याने पूर्णपणे भोगून मृत्यू पावला, म्हणजे त्याने त्याचं आयुष्य पूर्णपणे भोगलेलं आहे. तर त्या सर्व नष्ट झालेल्या रेषा ह्या आपल्याला दिसू शकत नाहीत, ते नष्टच होतात ना. एक देखील रेषा आपल्याला दिसणार नाहीत. एक देखील रेष मग ते आपल्याला दिसणार नाही. पूर्णपणे त्याचा तळपाय हा मोकळा झालेला असतो. उजवा पाय, तळपाय पूर्ण मोकळा झालेला. ब्रह्मांडामधील स्त्री व पुरुष म्हणजेच कोणताही बालक हा त्याचा जन्म झाल्यापासून त्या बालकाच्या मृत्यू होईपर्यंत श्री 8 नंबर काळ राक्षस हे कायमस्वरूपी त्याच्याजवळ थांबून त्याचा सांभाळ करीत असतात. म्हणजे एखादं बालक जन्मलं की हे 8 नंबर काळ राक्षस जे आहेत, तर ते बालक जन्मल्यापासून त्याच्या मृत्यूपर्यंत हे त्याच्याबरोबर असतात. 8 नंबर काळ राक्षस हे जन्मल्यापासून त्याच्या मृत्यूपर्यंत त्याच्याबरोबर असतात. परंतु त्या बालकाचा मधला काळ तरुणपणी त्याच्याजवळ थांबून त्याचा सांभाळ करीत नाही. फक्त मधला जो काळ आहे त्या बालकाचा तरुणपणाचा, त्या काळात ते त्याच्याबरोबर थांबत नाहीत. त्याच्या बालपणी व म्हातारपणी त्याचा सांभाळ करतात. त्या बालकाचा बालपणी आणि म्हातारपणी सांभाळ करतात, तरुणपणी नाही करत. ब्रह्मांडामधील कोणताही बालक हा जेव्हा जन्म घेतो, नाही का, कुठलाही बालक जेव्हा जन्माला येतो तेव्हा श्री 8 नंबर काळ राक्षस हे लगेचच त्या ठिकाणी हजर होतात. नाही का, ते बालक जन्मला की त्या ठिकाणी 8 नंबर काळ राक्षस हे हजर होतात. म्हणजे त्यांची शक्ती म्हणा असं. व ते बालक जन्माल्यानंतर बरोबर 40 दिवसांनी श्री 8 नंबर काळ राक्षस हे त्या बालकाच्या संपूर्ण शरीरावरील भविष्य लिहित असतात. म्हणजे ते बालक जन्मल्याबरोबर हे तिथं हजर होतात. पण ते बालक 40व्या दिवशी, जन्मल्यापासून 40व्या दिवशी त्या बालकाच्या संपूर्ण शरीरावर भविष्य लिहितात. बालक जन्माल्यानंतर बरोबर 40व्या दिवशी पहाटे सूर्य उगवल्याबरोबर त्या ठिकाणी हजर राहून त्या बालकाला हसवते, खेळवते. 40व्या दिवशी त्या बालकाला हसवते, खेळवते. त्याच्या आनंदाने कौतुक करून त्या बालकाला नाही का 40व्या दिवशी हसवते, खेळवते, आनंदाने त्याचं कौतुक करून नंतर त्या बालकाची व्यवस्थित पूजा करीत असते. म्हणजे 8 नंबर काळ राक्षस त्याची पूजा करतात 40व्या दिवशी. सूर्य उगवला की तिथे हजर, त्याला हसवतात, खेळवतात, कौतुक करतात त्याचं, नाही का, आणि मग त्याची पूजा करतात त्या बालकाची. व नंतर त्या बालकाचे संपूर्ण शरीरावर भविष्य लिहित आहे. मग त्यानंतर ते दिवसभर थांबून संपूर्ण भविष्य लिहितात. दिवसभर थांबून नाही का त्याचं भविष्य लिहितात. अगोदर पहिल्यांदा त्या बालकाच्या छातीवरील भविष्य लिहितात. पहिल्यांदा छातीवरचं भविष्य लिहितात. दुसऱ्यांदा त्याला पालथा करून पाठीमागे पाठीच्या खाली कमरेवरील भविष्य लिहितात. दुसऱ्यांदा त्या बालकाला पालथं करतात आणि त्याच्या कमरेवरती भविष्य लिहितात, कमरेवरचं. नंतर त्याला पुन्हा सरळ करून त्याच्या उजव्या दंडाच्यावर भविष्य लिहितात. नंतर त्याला परत सरळ करतात आणि उजव्या हाताच्या दंडावर भविष्य लिहितात. नंतर त्याच्या डाव्या दंडावरचे भविष्य लिहितात. नंतर मग डाव्या हाताच्या दंडावरचं भविष्य लिहितात. नंतर उजव्या हातावरील रेषा ओढते.
नंतर उजव्या हाताच्या तळ हातावर नाही का रेषा वाढतात. म्हणजे डाव्या हातावर जे लिहिले ते उजव्या हातावर रेषा वाढतात. नंतर डाव्या हाताच्या तळ हातावरील रेषा ओढते. नंतर मग डाव्या हाताच्या तळ हातावरील रेषा वाढतात. नंतर उजव्या पायाच्या मांडीवरील भविष्य लिहितात. नंतर उजव्या पायाच्या मांडीवरचं भविष्य लिहितात. नंतर डाव्या पायाच्या मांडीवरील भविष्य लिहितात. नंतर डाव्या पायावरचं मांडीवर भविष्य लिहितात. नंतर त्या बालकाच्या डाव्या पायाच्या तळ पायावर रेषा ओढते. नाही का. नंतर डाव्या पायाच्या तळ पायावर रेषा ओढतात. उजव्या नाही, फक्त डाव्या पायाच्या तळ पायावरील रेषा ओढते. नंतर त्या बालकाची उजव्या पायाच्या तळ पायावर रेषा ओढते. अगोदर डाव्या पायाचं झालं की नंतर मग उजव्या पायाच्या तळ पायावर रेषा ओढतात. अगोदर डाव्या पायाच्या नंतर उजव्या पायाच्या तळ पायावर रेषा ओढत आहेत. म्हणजे अगोदर उजव्या नंतर डाव्या पायाच्या ओढतात रेषा. बालकाचा त्यानंतर इंद्रियाच्या वर भविष्य लिहितात. मग नंतर त्या बालकाच्या इंद्रियावरचं भविष्य लिहितात. नंतर त्या बालकाच्या पोटावरील बेंबीच्या आतमध्ये भविष्य लिहित असतात. नंतर त्या बालकाच्या पोटावरची जी बेंबी आहे ना त्याच्या आत भविष्य लिहितात. नंतर त्या बालकाच्या उजव्या तळपायाच्या आतमध्ये खोलवर नंतर बालकाच्या उजव्या पायाच्या नाही का तळपायावर आतमध्ये खोलवर त्या बालकाच्या आयुष्याची रेषा ओढत असतात. नाही का. उजव्या पायाच्या तळपायावर आतमध्ये एकदम खाली म्हणजे ते कोणाला दिसणार त्याच्या आतमध्ये बालकाच्या आयुष्याची रेषा ओढतात. त्याच्या आयुष्याची रेषा ओढून झाल्यानंतर शेवटी त्या बालकाच्या कपाळावरील भविष्य लिहितात. सगळ्यात शेवटला त्या बालकाच्या कपाळावरील भविष्य लिहितात. तो बालक हा कोणत्या दैवताचा अवतार अंश आहे हे लिहित असतो. नाही का. तो बालक कुठल्या दैवताचा अवतार आहे अंश आहे हे त्याच्या कपाळावर लिहितात. बालकाच्या संपूर्ण शरीरावरील सविस्तर भविष्य लिहून झाल्यानंतर पुन्हा श्री 8 नंबर काळ राक्षस हे त्या बालकाची व्यवस्थित पूजा करतात. संपूर्ण दिवसभर भविष्य लिहितात. संपूर्ण भविष्य लिहिल्यानंतर त्या बालकाची पूजा करतात. सविस्तर व्यवस्थित पूजा करतात. त्या बालकाचा आस्वद खेळवत नाही. म्हणजे फक्त पूजा करतात. पहिल्यांदा त्याला हसवतात, खेळवतात, त्याचं कौतुक करतात आणि भविष्य लिहून झालं की फक्त पूजा करतात त्याची. तर फक्त त्याची पूजा करतात. व श्री 8 नंबर काळ राक्षस हे तेथून बाजूला जातात. म्हणजे एकदा त्याची पूजा करतात. त्याची काय पूजा करतात. हसवत खेळवत कौतुक काय करत नाही. फक्त पूजा करतात निघून जातात. श्री 8 नंबर काळ राक्षस त्या बालकाचे भविष्य लिहिण्याच्या अगोदर नाही का भविष्य लिहायच्या अगोदर हसवते, खेळवते, नंतर पूजा करून भविष्य लिहित असते. त्या बालकाचं अगोदर हसवून खेळवून कौतुक करून नंतर भविष्य लिहितात. परंतु भविष्य लिहून झाल्यानंतर फक्त पूजा करतात आणि तिथून बाजूला जातात. जाताना काय करतात फक्त पूजा करतात. बाकीचं काही कौतुक करत नाही त्याचं आणि तिथून जातात बाजूला ते. बालक जन्माल्यानंतर बरोबर 40व्या दिवशी पहाटे सूर्य उगवल्यापासून सायंकाळी सूर्य मावळेपर्यंत म्हणजे बालक जन्माल्यानंतर 40व्या दिवशी पहाटे सूर्य उगवला ना मग तिथं सूर्य उगवल्यापासून सायंकाळी सूर्य मावळेपर्यंत नाही का संपूर्ण दिवसभर श्री 8 नंबर काळ राक्षस हे भविष्य लिहिण्याचा विधी करतात. संपूर्ण दिवसभर त्याचं भविष्य लिहिण्याचा कार्य करतात ते विधी करतात. संपूर्ण दिवसभर
हा विधी सुरू असतो. त्यांचं दिवसभर काम चाललेलं असतं. त्यानंतर हा बालक जन्मल्यापासून दररोज, बरं का, ऐका, ते बालकाचं भविष्य लिहून झाल्यावर ते बालक जन्मल्यापासून श्री 8 नंबर काळ राक्षस हे दररोज तेथे नियमित येतात. ते बालक जन्मल्यापासून ते 8 नंबर काळ राक्षस हे तेथे येतात. त्या बालकास रोज हसवतात, खेळवतात, त्याचा सांभाळ करतात. जन्मल्यापासून दिवसभर तिथं थांबून नाही का त्याला हसवतात, खेळवतात, त्याचा सांभाळ करतात. आपण जर त्या बालकाकडे पाहिले असताना त्या बालकाच्या हाताच्या, पायाच्या, बोटांच्या नाकामध्ये माती दिसते बघा. तुम्ही नाही का ते लहान पोरं पाळण्यात असतात, ते मध्येच हसतात, मध्येच रडतात, आहे का नाही, मध्येच पाय झटाकतात. मग त्यांच्या हाताच्या बोटाची नखं, पायाच्या बोटाची नखं माती शिरलेली असते बघा. नाही का, आपण खेळून आलो की जे माती शिरते पोरांचे, तशी त्यांच्या हाताच्या, पायाच्या, बोटांच्या नाकामध्ये माती आपल्याला दिसते. हे त्यांचं काम. आपणास ते बालक खेळलेले आहे हे स्पष्ट जाणवतात. नाही, आपल्याला कळतं हे बालक खेळलंय, म्हणजे आपल्याला ते माहिती असेल तर त्याला जाणवणार ते. बालक जन्मल्यापासून बरोबर 1.25 वर्ष श्री 8 नंबर काळ राक्षस या ठिकाणी येऊन त्या बालकास हसवतात, खेळवतात, त्याचा सांभाळ करतात. ते बालक जन्मल्यापासून बरोबर 1.25 वर्ष श्री 8 नंबर काळ राक्षस हे त्या ठिकाणी येऊन दिवसभर त्याचा सांभाळ करतात. त्या बालकाचा 1.25 वर्ष ते बालक जन्मल्यापासून त्याला हसवतात, खेळवतात, नाही का, दिवसभर सांभाळ करतात. जेव्हा 1.25 वर्ष पूर्ण होत असतं, नाही का, जेव्हा 1.25 वर्ष पूर्ण होईल तेव्हा श्री 8 नंबर काळ राक्षस त्या बालकास तेथे येऊन त्या बालकास तेथे येऊन हसवत, खेळवत नाहीत. 1.25 वर्ष पूर्ण झाल्यावर हे तिथे येतात, त्याला हसवत, खेळवत नाहीत. परंतु 1.25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर दररोज ते त्या बालकाच्या ठिकाणी हजर राहून त्याच्याजवळ थांबून सांभाळ करतात. 1.25 वर्ष पूर्ण झाले ना की मग हे 8 नंबर काळ राक्षस तिथे येतात, दिवसभर तिथं थांबून त्याचं सांभाळ, रक्षण करतात. तिथून पुढे परत श्री 8 नंबर काळ राक्षस हे त्या बालकाच्या जवळ 24 तास दिवसभर त्याच्याजवळ थांबून ते राहतात. म्हणजे दिवसभर 24 तास त्या बालकाच्या जवळच थांबलेले असतात. त्याचा सांभाळ करायला, रक्षण करायला थांबतात व त्या बालकाचा सांभाळ करतात. हसवत, खेळवत नाहीत. ते बालक हे जन्मल्यापासून बरोबर 5 वर्ष श्री 8 नंबर काळ राक्षस हे त्या बालकाचा याप्रमाणे पूर्णपणे सांभाळ करतात. म्हणजे पहिलं 1.25 वर्ष, बरोबर आहे, नंतर 5 वर्ष तिथं थांबून 24 तास थांबून त्या बालकाचा सांभाळ करतात. 5 वर्ष जन्मल्यापासून बरोबर 5 वर्ष त्या बालकाचा याप्रमाणे सांभाळ करतात. त्याला हसवत, खेळवत नाहीत. फक्त 1.25 वर्ष त्याला हसवतात, खेळवतात. बालकाच्या जन्मल्यापासून पहिले 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याचे पुढचे 5 वर्ष दररोज जाऊन येऊन त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून त्याचा सांभाळ करतात. 5 वर्ष पूर्ण झाले ना की मग ते जातात परत तिथून आणि परत पुढचे 5 वर्ष दररोज जाऊन येऊन त्याच्यावर बारीक लक्ष ठेवतात. त्या बालकावर काय करतात, दररोज जाऊन येऊन त्याच्यावर बारीक लक्ष लांबूनच ठेवतात. असं काय, त्याचा सांभाळ करतात, लांबून आपलं लक्ष ठेवतात. बालक जन्मल्यापासून बरोबर 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतर
अजून पुढचे 2 वर्ष हा श्री 8 नंबर काळ राक्षस हे त्या बालकाच्या वर बाहेरून लांबूनच बारीक लक्ष ठेवून राहतात. म्हणजे पुढचे 2 वर्ष काय करतात, 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुढचे 2 वर्ष लांबून बारीक लक्ष ठेवून असते त्याच्यावर. काय व त्या बालकाचे त्याचा जन्म झाल्यापासून बरोबर 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर, म्हणजे ते बालक जन्मल्यापासून जेव्हा तो 12 वर्षाचा पूर्ण होईल, नंतर त्या बालकाचे वय वर्ष 12 पूर्ण झाल्यानंतर श्री 8 नंबर काळ राक्षस हे त्या बालकाच्याकडे अजिबात लक्ष देत नाहीत. 12 वर्षाचा पूर्ण झाला की मग हे 8 नंबर काळ राक्षस जे आहेत, ही शक्ती त्याच्याकडे लक्ष देत नाहीत बिलकुल. त्यांच्या दृष्टीने तो तरुण झाला, आता त्याला ते बुद्धी आली, लक्ष देत नाहीत किंवा त्या बालकाचा सांभाळ करीत नाहीत. 12 वर्ष पूर्ण झाले की त्याच्याकडे बघतच नाहीत, ते लक्षच देत नाहीत. फक्त 12 वर्ष त्याचा सांभाळ करतात. 12 वर्ष त्याचा सांभाळ करतात, नंतर करीत नाहीत. 12 वर्ष 24 तास त्याचा सांभाळ करतात जन्मल्यापासून. 12 वर्ष पूर्ण झालं की त्यांच्या हिशोबाने तो आपला मोठा झाला, आता त्याला अक्कल आली असं ते समजतात. नंतर मग ते करत नाही. बालक हा वय वर्ष 12 पूर्ण झाल्यानंतर सर्व शक्तींच्या दृष्टीने हा बालक संज्ञान झालेला असतो. बालक 12 वर्षाचा झाला की हे काय म्हणतात, आता त्यांच्या दृष्टीने हा संज्ञान झालाय, त्याला आता अक्कल आली असं समजतं. तो स्वतःच्या विचाराने सारासार विचार करून चांगले आगल चुकीचे वाईट कर्म करीत राहतो. तो बालक 12 वर्षानंतर स्वतःच्या विचाराने चांगलं काम करण वाईट काम करण, तर त्याच्या विचाराने सारासार विचार करून तो त्याचं कर्म करीत राहतो. तो बालक हा तरुण समंजस झालेला असल्यामुळे तो स्वतःच्या मनाने वाटेल तसा वागत असतो. नंतर तो काय 12 वर्ष झाल्यावर संज्ञान झाला, मग त्याच्या मनाला वाटेल तसं तो वागतो, आहे का नाही. त्याच्या मस्तीमध्येच तो जगत असतो, अगदी बिनधास्त, त्याला काय कोणाची भीतीच नसते, मस्त जगत असतो तो. त्या बालकाला दुसऱ्याची आवश्यकता वाटत नाही, त्याला काही गरजच नसते दुसऱ्याची. तो स्वतःच्या विचाराने मनाने वागत असतो. स्वतःची बुद्धी त्याला वाटेल तसं तो वागतो, कुठे जातो कुठे येतो असा. व त्याच वेळेस त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात चुका वाईट कर्म होत असते. मग त्याच वेळेस त्याच्याकडून मोठ्या चुका होतात, वाईट कर्म होत असतं, बरोबर आहे ना. तो देवाला परमेश्वराला जन्म दिलेल्या आई वडिलांना कोणालाही जुमानत नसतो. परमेश्वरालाही जुमानत नाही, जन्म दिलेल्या आई वडिलांनाही जुमानत नाही, त्याला काही कोणाची गरजच नसती. तरुणपणी मनासारखे वागून चुकीचे कर्म वाईट कर्म करीत राहतो. त्याला काय, अगदी तो बिनधास्त झालेला असतो, त्याला काही कोणाची पर्वाच नसते. चुकीचं कर्म वाईट कर्म तो करत राहतो. श्री 8 नंबर काळ राक्षस हे तो बालक जेव्हा त्याचे तरुणपण हे संपूर्ण म्हातारा होत असतो, तो बालक आता त्याचं तरुणपण संपलं, बालपणी त्याचा 12 वर्षापर्यंत सांभाळ केला, तिथून नंतर त्याला एकटाच वाढला, कसं वागायचं तसं वाग. मग तो म्हातारा होतो ना तो बालक, मग म्हातारपणी तो बालक मारायच्या अगोदर काही काळ हे तिथं परत येतात. कोण? 8 नंबर काळ राक्षस तिथं परत येतात त्याच्याजवळ, नाही का. म्हातारं होतं तेव्हा ते येतात, तेव्हा त्या बालकाच्या म्हातारपणी त्या बालकाचा मृत्यू होईपर्यंत, मग त्या बालकाचा म्हातारपणी त्याचा मृत्यू होईपर्यंत श्री 8 नंबर काळ राक्षस हे त्या बालकाच्या जवळ कायमस्वरूपी थांबून, नाही का, म्हातारपणी
कायम त्याच्याजवळ थांबते 24 तास त्या म्हाताऱ्याजवळ. त्या बालकाने त्याच्या तरुणपणी जेवढे चुकीचे कर्म, वाईट कर्म केलेले आहे ते दररोज टप्प्याटप्प्याने त्या बालकास अतिशय त्रास देऊन त्याच्या म्हातारपणाच्या काळात त्या बालकाने केलेले पाप हे फेडून घेत असतात. मग ही शक्ती काय करते 8 नंबर काळ राक्षस त्याच्या म्हातारपणी दररोज त्याला थोडा थोडा त्रास देतात. त्याने जेवढं तरुणपणी चुकीचं वागलाय, वाईट वागलाय, पाप केलंय ते दररोज त्याकडून थोडं 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 फेडून घेत असतात. नाही का, म्हाताऱ्याला लय त्रास होत असतो बघा. त्याला कोण बघत नाही, विचारत नाही, काय नाही. ही शक्ती त्याला त्रास देऊन त्याचं वाईट कर्म फेडून घेत असते म्हातारपणी, आहे ना. तेव्हा त्या बालकाला त्याच्या म्हातारपणी अतिशय त्रास, पश्चाताप होत असतो. मग त्या म्हाताऱ्याला सगळ्या अख्ख्या आयुष्याचा पश्चाताप होत असतो, त्रास होत असतो, पैसा साठवून ठेवला नाही, हे नाही ते. ही शक्ती त्याच्याकडून दररोज थोडे थोडे त्याने आयुष्यामध्ये केलेले चुकीचे कर्म, वाईट कर्म, त्याचे पाप हे त्याच्या मृत्यूपर्यंत फेडून घेत राहते. नाही का, त्या म्हाताऱ्याला रोज थोडा थोडा त्रास देऊन तो मरेपर्यंत रोज थोडं थोडं त्याला त्रास देऊन फेडून घेत असतात त्याचा पाप. पण त्या म्हाताऱ्याकडून काय ते पाप सगळं फिटले जात नाही, शिल्लक राहतच. कारण मागच्या जन्माचं पण पाप त्याच्याबरोबरच आलेलं असतं ना. या म्हाताऱ्याला फक्त म्हातारपणीच पाप फेडता येते. ते रोज शक्ती त्याला त्रास देऊन देऊन त्याचं पाप फेडतात. तो जेव्हा मृत्यू होतो तरी त्याचं पाप हे शिल्लकच राहतं. मग ते पुढच्या जन्मी फेडायचं. बालक हा आयुष्यभर सर्व प्रकारच्या चुका करतो. थोरा मोठ्यांचा आदर करत नाही, नाही का ते बालक मधल्या काळात. देवाला मानित नाही. त्याच्या अंगामध्ये ताकद, शक्ती, उमेद असते. उमेद असते ना, ताकद असते त्या पोराच्या अंगात. त्याच्या जोरावर तो वाईट वागतो. मनाला येईन तसा वागतो ना, चुकीचं वागतो, वाईट वागतो. तेव्हा श्री 8 नंबर काळ राक्षस हे त्याच्या म्हातारपणी त्याच्याजवळ येतात व त्याच्याजवळ थांबून त्याच्याकडून जेवढ्या चुका पाप झालेल्या आहेत त्याचे सर्व प्रायश्चित ही शक्ती त्यास भोगायच लावते. म्हणजे म्हातारपणी ही शक्ती त्याने तरुणपणी जेवढं पाप केलंय ते सगळे याला भोगायला लावते, त्रास देते. त्याचे पाप धुवून त्यास स्वच्छ करण्यास त्याच मदत करीत असते. म्हणजे नाही का, त्याचं पाप हे धुवून स्वच्छ व्हावं असं त्यांना वाटतं. ते त्याला पाप फेडायला मदत करत असते. व त्या बालकाच्या त्याच्या म्हातारपणी मृत्यू येण्याच्या अगोदर त्याचे सर्व वाईट कर्म हे स्वच्छ करण्यास, फेडण्यास त्याला मदत करते. म्हणजे त्या बालकाला त्याच्या म्हातारपणी मृत्यू येण्याच्या अगोदर आमची नवीन पिशवी मिळेल. नाही नाही, एकच आहे आता, म्हणजे रात्री ठेवलेली कालची पण नाही भेटली. थोडी कमी एकच पिशवी आहे, नवीन आहे पिशवी. त्याचे सर्व वाईट कर्म हे स्वच्छ करण्यास, फेडण्यास त्याला मदत करते. म्हणजे नाही का, त्रास देऊन त्याला त्याला एक प्रकारची मदत करत असते त्याचं पाप फेडून घ्यायला. त्याचे पाप फेडून घेते. त्यानंतर तो बालक हा म्हातारपणी मृत्यू पावत असतो. त्याचं काय पूर्ण पाप फिटत नाही, पण ते मग मरतं ते म्हातारं, त्याचं आयुष्य पूर्ण झाल्यावर मग ते बालक मरतं. श्री 8 नंबर काळ राक्षस हे त्या बालकाच्या बालपणी व म्हातारपणी त्याचा सांभाळ करीत असतात. बालपणी आणि म्हातारपणी त्याचा सांभाळ करतात व त्या बालकाचा मधला काळ म्हणजे त्याच्या उमेदीच्या वेळेस तरुणपणी कुठलीही शक्ती त्या बालकाचा सांभाळ करीत नाहीत. मधला जो तरुणपणाचा काळ असतो ना, तेव्हा त्याला कुठली शक्ती त्याला मदत करत नाही. तो त्याच्या मस्तीतच जगत असतो, त्याला गरजच नसते कोणाची. त्याला त्याची आवश्यकता वाटत नसते, म्हणजे कोणाच्या मदतीची गरजच नसते त्याला.
तो बालक स्वतःच्या विचाराने बुद्धीने वागत असतो. त्याला दुसऱ्या कोणाची पर्वा राहत नाही. काय त्याला कोणाची पर्वा नसते, तो त्याच्या ताकदीत जगत असतो. तो स्वतःच्या विचाराने बुद्धीने व अविचाराने वागून चुकीचे कर्म करीत राहतो. तो स्वतःच्या विचाराने बुद्धीने चुकीचं वागून अविचाराने वागून वाईट करत असतो, चुकीचं वागत असतो, वाईट कर्म करत असतो. व म्हातारपणी ही शक्ती त्याला त्याच्या वाईट कर्मामधून पुन्हा सोडवित असते. नाही का, ही शक्ती काय करते म्हातारपणी, त्याला त्याच्या वाईट कर्मामधून सोडवत असते, म्हणजे प्रयत्न करते ते. हा बालक तरुणपणी स्वतःच्या अविचाराने वागून स्वतःच त्रास ओढवून घेतो. नाही का, स्वतः मधल्या काळात तरुणपणी हा विचाराने वागतो ना, चुकीचे कर्म करीत असतो व त्या बालकाच्या म्हातारपणी त्याच्या मृत्यूच्या अगोदर ही शक्ती त्याने केलेले पाप हे फेडून घेत आहे. म्हणजे म्हातारपणी ते फेडून घेत आहेत, फेडून घेत असतात. मग पुढं काय येतं हे थोडं. आज दिनांक 28/6/1996 शुक्रवार त्या दिवशी स्त्री दिव्यत्व शक्ती हे माहिती देण्यास तयार नव्हती. म्हणजे काय सांगायलाच तयार नाही. मग महाराजांनी त्यांचं मन वळवून मग म्हटले, वा बाबा देतो उद्यापासून माहिती. मग आता थांबूय. हा, मग आता पान नंबर 438 उद्यापासून चालू आहे. हा, श्री नाथेश्वर प्रसन्न. हा, बरोबर.